नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 होऊ घातली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण उमेदवारांशी गप्पा मारतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय आणि त्यांचा अजेंडा जाणून घेतोय. तर आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 4D चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय राजेश भरत लाटकर. तर तुमचं स्वागत. नमस्कार. निवडणूक होऊ घातली आहे. राजकीय जो काय अनुभव आहे तो खूप प्रदीर्घ आहे. तर ह्या निवडणुकीत तुम्ही काय मुद्द्यांना घेऊन जनतेसमोर जाताय? निवडणूक ही आपण आज एक 10 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यात 5 वर्ष हा प्रशासक काळ राहिलेला आहे. बरोबर. अखंड महाराष्ट्र जवळपास 32 महापालिका, 30 भर जिल्हा परिषद असतील आणि कित्येक नगरपालिका. या प्रशासक काळामध्ये जो काय सर्व राज्यभर अनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभार झाला आहे तोच माझ्या कोल्हापुरात देखील झाला आहे. 2015-20चं सभागृह चालू होतं आणि त्यानंतर 20-25ची निवडणूक होणं अपेक्षित होतं, ती झाली नाही. प्रशासक काळ म्हणजे थेट राज्य शासनाचा अंकुश त्या महापालिकेवरून किंवा त्या शहरांच्यावर राहिलेला आहे. आणि मग राज्य शासन म्हणजे कोण? मागच्या 4.5-5 वर्षामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार राहिलेलं आहे. शिंदे शिवसेना असेल आणि त्यामध्ये नंतर अजित पवार राष्ट्रवादी गट सहभागी झाले. आम्ही मुद्दे घेऊन जातोय. कोल्हापूर शहर आज एक सुधारित खेड्यासारखं त्याचं स्वरूप झालेलं आहे. इथल्या रस्त्याची अवस्था नीट नाही, इथल्या कचरा उठावाची व्यवस्था नीट नाही, पाणी वितरण व्यवस्थित नाही, चांगल्या पद्धतीची दिवाबत्ती नाही, ना इथल्या कुठल्या उद्यानाची अवस्था चांगली नाही, ना एक ग्राउंड चांगलं नाही. हे का झालं? तर थेट राज्य शासनाचा प्रशासकांच्या माध्यमातून अंकुश असल्यामुळं इथल्या सत्ताधाऱ्यांना वाटू लागलं की हे सगळं माझंच आहे, मीच केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप, प्रत्येक गोष्टीत काम मलाच पाहिजे, काम माझीच माणसं भरणार, काम आमचीच लोकं करणार. त्यामुळं कामाची गुणवत्ता खालावली, काम निकृष्ट दर्जाचं झालं आणि परिणाम असा झाला मॅडम की लोकांना सेवा जी चांगल्या पद्धतीची मिळाली पाहिजे ती झालेली नाही. हे सर्व कोल्हापूरकर अनुभवत आहेत. आज माझ्या कोल्हापुरात नुसता धुरळा, 100 कोटीचे रस्ते ऐकले, शेकडो कोटींच्या घोषणा ऐकल्या, पण कोल्हापुरानं काय बघायला लागले? या धुरळ्यामुळं घशाचे आजार, निमोनिया, चांगल्या श्वसनाचे म्हणजे चांगल्या लोकांना श्वसनाचे विकार झाले, पेशंट वाढले. AQI म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो माझा 5 वर्षापूर्वी 57 होता तो आज 170ला आहे. हे कशामुळे झालं? ह्याच तर विषय घेऊन आपण जातो आहे. शेवट काम करताना कुठंतरी आपण लोकसेवक आहोत, हे आपण निमित्त मात्र आहोत, आपण मालक नाही आहोत. ह्या सेवा देताना, तो निधी मंजूर करताना तिथं काहीतरी निस्वार्थी भावना पाहिजे. हे लोकसेवेकरता आहे, ही भावना या राज्यकर्त्यांनी विसरलेली आहे आणि हाच मूळ आमचा अजेंडा आहे. त्याचा पंचनामा आणि ह्या सगळ्या सुविधा आम्ही ह्याच्या अगोदर काम केलेली मंडळी आहोत. काँग्रेस पक्षानं काम करून दाखवलेलं आहे कोल्हापूरकरता. कोल्हापूरकरांनी बघितलेलं आहे. कोल्हापूर काय फार मोठी मेगासिटी नाही आहे, पण एक स्वाभिमानी शहर आणि एक जागृत शहर आहे, जिथं चांगल्याला चांगलं म्हटलं जातं, वाईटाला वाईट म्हटलं जातं. कोण कितीही मोठा असू दे, त्याची काय चूक असेल तर ती उघड्या चौकात त्याच्यासमोर मांडणारी कोल्हापूरकर आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी गेले 4.5-5 वर्ष बघितलेलं आहे आणि आमचा अजेंडा तोच आहे. ह्या ज्या सुविधेच्या बाबतीत कोल्हापूरला आज भकास अवस्था करून यांनी जी ठेवलेली आहे ती चांगल्या सुस्थितीत आणून एक चांगलं आमचं जे मूळ कोल्हापूर होतं त्याच्यावर एक अद्ययावत कोल्हापूर करायचा आमचा मानस आहे. जसं तुम्ही सांगितलं की कोल्हापूरला सुस्थितीत आणायचं आहे किंवा अद्ययावत करायचं आहे, त्याच्यासाठी मूलभूत सोयीसुविधा ह्या महत्त्वाच्या तर आहेतच. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की रस्ते, पाणी वितरण, ऐन गणेश उत्सवात पाणी वितरण 8 दिवस ठप्प होतं, हे तर सगळ्यांनी बघितलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर जसं आपण म्हणतो की या बेसिक सुविधा तर देणं गरजेचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त असं काय आहे तुमच्या डोक्यात की मला वेगळं काहीतरी द्यायचं आहे? आता पाण्याची व्यवस्था म्हणशीला तर कोल्हापूर हे टेकड्यांचं म्हणजे शहर होतं.
काही ठिकाणी उंच भाग आहे, काही ठिकाणी सकल भाग आहे. बरोबर. पण पाणी व्यवस्थेच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये एवढ्या अद्ययावत आत्ता यंत्रणा आलेल्या आहेत की कुठल्या जागी किती पाणी सुटलं जातं, किती पाणी पोचलं जातं, किती दाबानं जातं. आज मोठमोठ्या शहरामध्ये त्याचा वापर होत आहे. पण हा जो मागच्या 5 वर्षातलाच काळ येतो, परत वारंवार आपण त्याच गोष्टीकडे येतो. बरोबर. थेट पाईपलाईन आणायचं आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात प्रतिज्ञा केली होती, ती पूर्ण केली. पण त्याचं वितरण पुई खडीपर्यंत पाणी आलं. पुढं वितरण जे शहराला पाहिजे होतं त्याकरता जे टेंडर निघालं, भाजपचे नेते सांगली मिरजचे आमदार खाडे साहेबांच्या भावाकडे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या वितरण व्यवस्थेचं कामकाजच नीट झालं नाही. अजून काही ठिकाणी काम चालू आहे. 3 ते 4 वेळा त्यांना मुदतवाढ दिली. राजकीय आरोप करणं सोपं असतं, पण जे सत्य आहे ते स्वीकारणं देखील आपल्याला आज आपली मानसिकता झाली पाहिजे. वितरण व्यवस्था HDPEच्या पाईप टाकून अद्यावतीसाठी थेट पाईपलाईन एका बाजूला मंजूर होत असताना त्याची वितरण व्यवस्था पण चांगली झाली पाहिजे. म्हणून त्याकरताही त्याचं बजेट मंजूर झालं होतं, पण कामाचा दर्जा चांगला राहिला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वॉल नीट बसले नाही. नलिका काही ठिकाणी वितरण नलिका लिकेज व्हायला लागल्या आणि मग डिस्ट्रीब्युशनवर परिणाम होत आहे. ह्याच्यावर चांगल्या पद्धतीचं कामकाज करणं गरजेचं आहे. आणि ते तंत्रज्ञान आता आपल्याकडं आलेलं आहे, पण त्याचा आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ते आम्ही करणार आहोत. सगळ्या ठिकाणी मुबलक पाणी, चांगलं 3 तासाचं पाणी प्रत्येक प्रभागाला दिलं. 3 ते 4 तास पाणी. उलट नागरिक तर आम्हाला म्हणतात 1 तास 2 तास द्या, कारण चांगलं प्रेशरनं पाणी द्या. मग हे देऊ शकना झाला. हे 4-5 वर्षातला हाच तर घोळ आहे. महापालिका म्हणजे काय की पाणी, कचरा उठाव, स्वच्छता, औषध फवारणी, चांगले रस्ते, चांगलं मैदान, चांगलं उद्यान, ह्याकरता मूलभूत सेवा सुविधा देण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महापालिका हे त्याचंच एक अंग आहे. इकडं लक्षच नाही कोणाचं. बरोबर. ऐन गणपतीच्या काळात पाणी मिळत नाही, ह्याच्या एवढी शोकांतिका नाही. आणि कोल्हापूरला 4ही बाजूनं आई पंचगंगासारखं एक भरभरून वाहणारी, दुतडी भरून वाहणारी नदी आहे. आणि पावसाळी भाग आहे आपला. पाऊस हा असा अक्षरशः कोकणाचा घाटमाथ्यावरचा आमचं कोल्हापूर कोकणासारखा पाऊस आहे. बरोबर. पण नियोजन नाही आणि अंमलबजावणी नाही. याकरता ह्याच्यावर आमची चांगला कृतीशील आराखडा आमचा तयार आहे. येणाऱ्या काळात कोल्हापूरकरांना पाणी आलं नाही अशी कधीही घटना घडणार नाही, हे आम्ही आज सांगू इच्छितो. जसं पाणी हा मूलभूत प्रश्न तर आहेच, जो गंभीर आहे ॲक्च्युली. त्याचबरोबर कचरा उठाव किंवा कचऱ्याचं जी प्रक्रिया करतो आपण, ती प्रक्रियाही होत नाही. आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा वाचतो की तो कसबा बावड्याचा जो प्रकल्प आहे, झूम प्रकल्प, त्याला आग लागली, हे जे आहे, किंवा इतका कचरा तिथं, इतक्या प्रमाणात कचरा आहे, त्याचं विघटीकरण होऊ शकत नाही. त्या बाबतीत काय? 4.5 वर्षाच्या प्रशासक काळामध्ये 5 वर्ष 4.5 वर्ष कोणतीच योजना व्यवस्थित चालू दिली नाही या सत्ताधारी लोकांनी. प्रत्येक कामात हस्तक्षेप, प्रत्येक कामात माझा कॉन्ट्रॅक्टर, माझी एजन्सी, मग तो कन्सल्टंट देखील आमचाच. ते कसं आराखडा तयार करायचा, त्यातनं फायद्याचंच किती जास्त मिळेल, काम चांगलं होणार आहे का हे पहिला बघायचंच नाही. झूम प्रकल्प कचरा, मॅडम सांगायला आज आम्हाला दुःख होते. ज्यावेळी 2015-20चं सभागृह संपलं त्यावेळी तो बऱ्यापैकी कचरा 0 ग्राउंड झालेला होता. आमच्या ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये, सत्तेच्या काळामध्ये बायोमायनिंगचा प्रकल्प असेल, RDFचा प्रकल्प असेल, बायोगॅस एनर्जीचा प्रकल्प असेल, कंपोस्ट करण्याचा प्रकल्प असेल, म्हणजे कचरा विघटन करायचे एक वेगवेगळे प्रोसेसचे घटक आहेत, वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. आज आपण कोल्हापूर शहर रोजचं 200 ते 250 टनाच्या आसपास कचरा गोळा होतो. बरोबर. आणि मग तो तिथं साचल्यानंतर झूम प्रकल्पावर आम्ही त्या योजना राबवल्याने तिथला कचरा 0 ग्राउंड झाला होता. आज या 4-4.5 वर्षात आज जर जाऊन तुम्ही बघितला, 6 मजली इमारत उभारेल एवढा ढीग साचला आहे. 2 लाख टन कचरा आज प्रक्रियेच्या वाट पाहतोय. मग त्याच्यावर काय होतं,
कचऱ्याच्या आतमध्ये मिथेन वायू तयार होतो. ओला कचरा सुका कचरा एकत्र पडल्यामुळं आणि समजा उन्हाळ्याच्या जास्त उन्हाच्या तीव्रतेमुळं आग लागते. मग तिथं धुरीचे लोट येतात. मग परत अग्निशमन गाड्या, परत तोच एपिसोड, विझवा विझवी, मग आणि काहीतरी तात्पुरती उपाययोजना करणं, हे गेले 4-4.5 वर्षे हेच चालू आहे. आणि आज 2 लाख टन कचरा तिथं पडलेला आहे. हे कोणाचं अपयश आहे? कोण कारभार बघायला आले? हे तर आम्हाला उत्तर पाहिजे आहे. ह्याचं उत्तर पाहिजे ना आम्हाला. आज तुम्ही 200-250 टन कचरा आम्ही रोज कोल्हापुरातून उचलतोय. आज सांगतो मी, म्हणजे पुराव्यानिशी मी बोलू शकतो, आज फक्त रोजचा 100 टन कचऱ्यावरच प्रक्रिया होते. 150 टन कचरा रोज बाजूलाच पडतो. त्यामध्ये सगळ्या या सत्ताधारी लोकांचा हस्तक्षेप, पत्र देणं, असं टेंडर कोणतरी भरतं चांगली कंपनी येऊन, आणि त्याचं टेक्निकल ब्रीड ओपन होतं, कमर्शियल ब्रीडला त्याचं गेलं जातं, प्रशासन ते काम करतं. असं काम मान्यतेला आलं की कोणतरी या 3 चाकी सरकारमधला कोणतरी एक सत्ताधारी पत्र देतोय, ते असं त्यात चुका आहेत, ते बदला, मग ते आपल्या कंपन्या त्यात घालायचं. ह्यातच 1 वर्ष गेलेलं आहे. एजन्सी नियुक्त करण्यातच एवढा काळ गेला. कचरा काय तुम्ही थांबवू शकत नाही रोजचा. बरोबर. रोज आज आपल्या घरातला कचरा रोज आपल्याला बाहेर द्यावाच लागतो. कचरा विघटन म्हणजे कचरा झिरो करणं, म्हणजे कचरा कमी तयार करणं, हे देखील एक प्रक्रिया आहे. पण त्या झूमवर जाणारा कचरा हे थांबवू शकले नाहीत. आणि त्या प्रक्रिया करायच्या ज्या टेंडर प्रक्रिया आहेत, ह्या कायमपणे वर्षानुवर्षे त्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं चांगल्या कंपन्या कोल्हापूरकडे येईना झालेल्या आहेत. प्रत्येकामध्ये इंटरेस्ट, माझी वाटणी काय, आज उलट केंद्र सरकारनं प्रत्येक टनाला कचरा प्रक्रियामध्ये गेल्या 2-3 वर्षापाठीमागं 800 ते 850 रुपये टनाचा दर दिला आहे. हा मागच्या 5 वर्षापूर्वी दर कमी होता, कंपन्या येत नव्हत्या. याचा अभ्यास करायला पाहिजे प्रत्येकाने. नुसतं उठून एकमेकावर आरोप करणं सोपं आहे, पण हे का होत नाही आहे ह्याच्या खोलापर्यंत पण गेलं पाहिजे. त्या पक्षाच्या नेत्यांनी हे का प्रश्न रखडला आहे, तिथं ती जर फाईल काढली, कुणाकुणाची पत्र आहेत, स्वतःला पर्यावरण तज्ज्ञ एन्व्हायरमेंटलमधला फार अभ्यास असल्यासारखं ती पत्र दिल्यात, आणि ते कचऱ्याचा ढीग साठला आहे मॅडम. हे आपलं अपयश आहे. आणि हे राज्य शासना या महायुतीचं अपयश आहे, त्यांच्या कारभाराचं अपयश आहे. तुमचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे. मगाशी तुम्ही पाण्याचा मुद्दा मांडला. जल अभियंताच्या बदलीमध्ये राज्य सरकारनं हातचा हस्तक्षेप केला. बदलीमध्ये आमच्या सिटी एनर्जी बदली जल अभियंता म्हणून केली, जल अभियंत्यांची बदली सिटी इंजिनियर म्हणून केली. मग ह्यात कसा हस्तक्षेप करता? आमच्या कोल्हापूरकरांना सुविधा देण्यात का तुम्ही हस्तक्षेप केला नाही? तिथं का जादा ताकद वापरली नाही? या मंत्री महोदयांनी, पालकमंत्र्यांनी, राज्य शासनातल्या नगरविकास मंत्र्यांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, हे आम्हाला कोल्हापूरकरला त्रासच झाला नसता. त्या हवेचा निर्देशांक वाढायचं कारण ते एक झूम आहे आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. आणि आपण आज कोल्हापूरकर आजारी पडत आहोत, लहान मुलापासून सिनियर सिटीजन प्रमाणे. हे जर पाप या माहितीला लागल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं, तर त्या पक्षानं तुमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे कोल्हापूर शहर ही छत्रपती राजश्री छत्रपती शाहूंच्या विचाराची जननी आहे. माझ्या या शहरामध्ये आमचा इथं जन्म झाला, ह्यातच आम्ही भाग्यवंत आहोत. आम्ही पुण्यवान समजतो स्वतःला, कारण ही जन्मभूमी कर्मभूमी आहे. ज्या राजानं 100 वर्षापूर्वी सर्व जाती धर्मांना हॉस्टेल बांधली, प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा केला, आरक्षणाचा कायदा केला, किती थोर राजा, घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ताकद दिली, पाठिंबा दिला म्हणून या देशाची घटना बनली. मॅडम, आज जगात ती घटना अलौकिक मानली जाते. त्याच्यावर अभ्यास करणारे अजून देखील PhD फेलोशिप घेऊन जागतिक कित्येक देशातनं विद्यापीठातनं त्याच्यावर अभ्यास होतो. म्हणून बालेकिल्ला याचा अर्थ कसा आहे, काँग्रेस हा पक्ष 17-18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन जाणारा हा पक्ष आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वसामान्याचा विचार करणारा हा पक्ष आहे. म्हणून हा बालेकिल्ला पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आहे. म्हणून हा बालेकिल्ला आहे. कवा तर एखाद्या निवडणुकीत मागं पुढं होतं
निवडणूक जिंकणे आजकाल आयडिओलॉजीपेक्षा शासनात बसून लोकांना प्रलोभनं द्यायची, आचारसंहिता असताना पण लोकांच्या खात्यावर पैसे घालायचं, तरी निवडणूक आयोग डोळेझाक करतं, मतदार यादीचा घोळ घालतं, वोट चोरी करतं, अशा पद्धतीनं निवडणुका जिंकायचा आणि इथला विचार संपलाय म्हणायचं, अशी ही प्रवृत्ती आजकाल वाढलेली आहे. पण हा बालेकिल्ला काँग्रेसच्या विचाराचाच आहे. मला माझ्या पक्षानं संधी दिली आहे. मी पक्षाला खरंच पक्षाचा धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला पक्षानं जी संधी दिल्या, आणि मी याच्या अगोदर देखील महापालिकेच्या स्तरावर शहरात विविध पदावर काम करताना काम करून दाखवले. पक्षाकरता, पक्षाच्या विचारसरणीकरता आम्ही स्वतः वेळ देऊन प्रत्येक आंदोलन असेल, विविध सामाजिक विषय असतील, यामध्ये सक्रिय सहभाग देऊन पक्षाच्या विचारधारेशी आम्ही कसं एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे पक्षानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आहे. तो विश्वास सार्थ ठरवून महापालिकेमध्ये आम्ही नक्कीच काँग्रेसची सत्ता, काँग्रेसच्या विचाराची सत्ता बहुमतानं आणून काँग्रेसचा महापौर बसवणार आणि काँग्रेसचं हे सभागृह कोल्हापूरकरांना कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं त्या पद्धतीनं कामकाज करून दाखवणार. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या आता महापालिकेच्या इलेक्शन जेव्हा आता लागली तेव्हाही पक्षांतर्गत बऱ्याच गोष्टी घडल्या, गटबाजी झाली आहे किंवा जो काही असमन्वय आहे त्याच्यावरती तुमची रणनीती काय आहे? नाही, गटबाजी होणं किंवा प्रत्येकाला अपेक्षित असणं की मला तिकीट मिळालंच पाहिजे, विधानसभा असो, महापालिका असो किंवा लोकसभा असो, जिल्हा परिषद असो, पक्षांतर्गत मागणी वाढणं किंवा एकमेकाला तिकीट मागणी करणं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे ना. म्हणजे इथं मीच एकटाच आहे आणि मलाच पाहिजे अशी भावना आमच्या पक्षात नाही आहे. आणि आमचे नेते, जिल्ह्याचे नेते सत्यजित बंटी पाटील साहेब असतील आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार जे असतील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढताना आता कसली गटबाजी नाही. विधानसभेवेळी झालं त्यावेळी जरा तो तिकीट वाटप करण्याचा निर्णय किंवा कुठल्या पक्षाला जागा सुटणार महाविकास आघाडीमध्ये या निर्णयाला भावना वाढत जातात. त्यामुळं मग नंतर अशी वेळ येते की निर्णय झाल्यानंतर पण त्याला डॅमेज कंट्रोल करणं हे कोणाच्या हातात राहत नाही. त्याचा एक भाग झाला. पण त्यातनं आता सावरून आम्ही आत्ता मात्र यावेळी महापालिकेत त्याच्या सगळ्या सुधारणा करून जे कोण आमच्यातले पक्षांतर्गत जे आमचे काय म्हणतात की पक्ष घरभेदी होते त्यांचं मन खाल्लं आणि ते आपोआपच आमच्यातून किंवा बंटी साहेबांना सोडून ज्यांना बंटी साहेबांनी जमिनीपासून एका आकाशाच्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं, जमिनीच्या खालच्या थरापासून, ते लोक आपसुकच गेले. त्यावेळी आता आमच्यात काय अशी गटबाजी राहिलेली नाही. एकमुखी फक्त काँग्रेस विचार, हातचिन्ह, नेते बंटी साहेब आणि खासदार छत्रपती शाहू महाराजजी, मालोजी राजे असतील, माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून पुढं जाणं आणि एक चांगला विचार देऊन आपलं शहर हे सुस्थितीत आणणं आणि शहरवासियांना चांगली सेवा देणं एवढाच उद्देश आहे. सेवा, जसं तुम्ही म्हटला की चांगली सेवा देणं हा उद्देश आहे. तर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला किंवा सत्ताधारी म्हणून तुम्ही सत्तेत असाल तर बरेच प्रश्न आहेत, प्रभागात असतील, कोल्हापूर शहराचे असतील, नवीन रिंग रोड करणं असेल, नवीन पुला बांधण्याची गरज आहे किंवा ट्रॅफिकची समस्या, ही कोल्हापूरची आता गंभीर समस्या झाली. म्हणजे प्रत्येक चौकात हे ट्रॅफिक तुम्हाला अनुभवायलाच मिळतं. तर त्याच्यावर तुम्ही काय काम करणार? आता या समस्या ह्याच्यावर चांगला अभ्यासपूर्ण सगळ्या आराखडा तयार आहे आपला. ह्यासाठी चांगल्या एजन्सीज मार्गदर्शन करत असतात. कोल्हापूर महापालिका किंवा कोणतीही महापालिका असेल ह्यांच्या अंतर्गत एक वाहतूक कमिटी असते. त्यांची आठवड्यातनं एकदा पोलिसांच्या बरोबर बैठक होत असते. ह्या बैठका गेल्या 3-4 वर्षात झालेल्या नाही आहेत. तुम्हाला सांगायला मी आज जाणीवपूर्वक सांगतो, झाली तर बैठक एखादी महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं एखादं कुठं आपले डार्क स्पॉट आहेत, कुठं ॲक्सिडेंटचे स्पॉट आहेत, कुठं आपण पार्किंगचे झोन तयार केले पाहिजेत, कुठं समविषम पार्किंग केलं पाहिजे, कुठं वनवे केले पाहिजेत, कुठं आपण आणि नव्यानं पार्किंगचे झोन तयार करून त्याला अद्यावती करून त्याचं नोटिफिकेशन काढलं पाहिजे. हे काही झालेलं नाही. गेल्या 5-10 वर्षापूर्वी जे झाले त्याच्यावरच काम चालू आहे. मला सांगा,
महिन्याला वर्षाला हजारो गाड्या बाहेर पडतात. बरोबर. आज तुमच्या घरात असतील, माझ्या घरात असतील, आपले आई वडील ज्यावेळेला आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी घरात एकच टू व्हीलर असायची. एकेका घरात दोन तीन टू व्हीलर, एखादी 4 चाकी गाडी आहे. शहर केवढा आहे? शहर माझं तेवढंच आहे. शहर असं उंच वाढा लागले, आडवं वाढलेलं नाही आहे. त्याचाही देखील विचार केला पाहिजे. त्याकरता काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागतील, काही चौक आपल्याला चांगले विकसित करावे लागतील. याचबरोबर पोलीस खात्याशी कन्सल्टिंग करून सिंक्रोनायझेशन सिग्नल सिस्टीम, आज मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही गेला, पुण्यासारख्या ठिकाणी गेला, बेंगलोरसारख्या ठिकाणी गेला, मला ह्या चौकातला सिग्नल मिळाला तर ऑटोमॅटिक मला 200 मीटरवरचा सिग्नल सिंक्रोनाइज करून तो मिळतो. तिथं परत जाऊन मला थांबावं लागत नाही. बरोबर. ही सिस्टीम आपल्याकडे अपडेट झाली नाही. मी म्हणून हे पार्किंगचे बट्ट्याबोळ झाला, वाहतूक समस्या झाली, हे कुठं जाईल तिथं ट्रॅफिक जाम. बरोबर. आज आई महालक्ष्मीचं 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ तुमचं माझं कोल्हापूर आहे. काय सुविधा दिला हो? ह्या बैठका करून तुम्ही त्याचं नियोजन लावून जर केला, हे वाहतूक समस्या देखील आपण संपवू शकतो. याच्यावरचा आराखडा आमच्या काळात तयार होता, आम्ही राबवलेला. त्या काळातलं कामकाज बघा आणि आत्ताचं बघा. हे ना असले निर्णय काय नको आहेत. कोट्यावधी रुपये मी आणले, हजारो कोटी, 2000 कोटी, 500 कोटी, 100 कोटी. कोट शिवाय काय नाहीच. लोकांनी फक्त कपाळमोक्षच करून घ्यायचा. मला वाटते परवा 31 डिसेंबर झाला, 1 जानेवारीला नवीन वर्षात कोल्हापुरात पहाटे 6 मैत झाली. काय चाललंय हे? का अवस्था वाईट करून ठेवालाय? कित्येक निष्पापांचा जीव चाललाय ॲक्सिडेंटनं. जखमी किती आणि मयत किती याचा आराखडा काढा. ह्याच्याकरता पण स्थानिक स्वराज्य संस्थेत काम आहे हो. नुसतं माझ्या गल्लीत काम केलो, गटर केलो, रस्ता केलो, हेच नगरसेवकांचं काम नाही. ते सभागृह शहर व्यवस्थेकरता, शहराच्या विकासाकरता, शहरवासियांच्या करता या सगळ्या व्यवस्था कशा चांगल्या पद्धतीने देता येतील, ह्याकरता चांगल्या कन्सल्टन्सी कशा नेमता येतील, हे गेल्या 5 वर्षात कोल्हापूरकरांना दिसना झाले. फक्त होर्डिंग्स, फक्त कमानी, तेच चेहरे, तीच जाहिरात आणि मग कुठतर विकसित भारत म्हणायचं, चला आता रामराज्याकडे जाऊया म्हणायचं, मग जाती धर्माचं राजकारण आणायचं आणि मग आपल्या या चुका सगळ्या झाकून ठेवायच्या. आपले भ्रष्टाचार सगळे झाकून गेले पाहिजेत, आमच्या टक्केवारी सगळ्या झाकून गेल्या पाहिजेत. पण हे आता कोल्हापूरकरांनी सगळं जाणले, बघितलेलं आहे. आता कुणाला मॅडम सांगायला लागत नाही, हे बघा लागलेत. ट्रॅफिक जाम होते. आज मला कोल्हापुराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला 15 मिनिटात जाता येत होतं, आज 1-1 तास लागा लागला. रोजचं फ्लोटिंग पब्लिक 2-2.5 लाख आहे. फ्लोटिंग पब्लिक म्हणजे रोजगारासाठी शासकीय ऑफिसेस आपल्याकडे आहेत, तिकडे येणारे लोक, विविध शिक्षण संस्था आहेत, विविध मॉल आहेत आपल्याकडे, बाजारपेठ मोठी आहे, त्याकरता येणारे, परत महालक्ष्मी, आई महालक्ष्मी करता, श्री क्षेत्र ज्योतिबा करता दर्शनाला येणारा पर्यटक वेगळाच. मग याचं ठोस नियोजन झालं पाहिजे का नको? आज गाड्या किती, आरटीओला गाड्या किती रजिस्ट्रेशन होतात त्यावेळी आकडेवारी असते की आज गाड्या किती रस्त्यावर येणार आहेत, ह्या महिन्यात किती येणार आहेत, वर्षात किती येणार आहेत. हा सगळा पोलिसांच्याकडे अहवाल असतो, शासनाकडे अहवाल असतो. त्या पद्धतीच्या सुविधा तयार करायचं मार्गदर्शन आणि त्याचा आराखडा तयार करून अंमलबजावणी का होत नाही, ती अंमलबजावणी आम्ही सभागृह करणार, काँग्रेस पक्ष करणार. आणि या सगळ्या ट्रॅफिक समस्यांचं आणि पार्किंग समस्यांचं आम्ही खोलात जाऊन ह्या येणाऱ्या 6 महिन्यात कोल्हापूर ट्रॅफिक जाममधून मुक्ती मिळवल. पार्किंगची अवस्था जी आज बिकट झाल्या त्यातून देखील कोल्हापूरकरांची सुटका होईल, एवढं मी ठोसपणे सांगतो. आरोग्य आणि शिक्षण म्हणजे महापालिकांच्या शाळा ऑलमोस्ट बंद होत आल्यात, बऱ्यापैकी बंद झाल्यात. काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शाळा चालू आहेत, किंवा महापालिकेचे जे दवाखाने आहेत त्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. तर त्यांची अवस्था सुधारण्यासाठी तुम्ही असं काही आराखडा केला आहे किंवा असं काही नियोजन आहे तुमचं? नक्कीच, ते तर आपल्या आवडीचं काम आहे. मी स्थायी सभापती असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेंना आम्ही एक विशेष फंडाची बजेट हेड तयार केलं होतं. तत्कालीन त्यावेळचे शिक्षण सभापती आमचे बराले वहिनी होत्या, नंतर साबळे वहिनी होत्या, संजय मोहिते होते, महेश जाधव होते, आमचे मित्र समीर घोरपडे होते. परत आम्ही शाळेमध्ये बाहेर जे समर कॅम्प वगैरे चालतात,
आमच्या महापालिकेत शाळात गोरगरिबांची मुलं आहेत, कामगारांची, झोपडपट्टीमधील असतील, ज्यांना बाबा बाहेर चांगल्या शाळेत जाताना फी भरायची नामुष्की आहे, मोठ्या प्रमाणात आपण फी भरू शकत नाही, त्या वर्गासाठी जास्तीची ही शाळा चालते. चांगल्या वस्तीमध्ये पण आमच्या शाळा आहेत. जरगनगरसारख्या ठिकाणी आमच्याकडं प्रवेश बंद झाला आहे म्हणून आम्हाला बोर्ड लावावे लागतात. अशा कित्येक शाळा तयार झाल्या. आम्ही बजेट हेड वेगळं करून त्याला एक टोटल महापालिकेच्या सगळ्या फंडामधून त्याला एक ठराविक टक्का बजेट त्या शिक्षण समितीला दिलंच पाहिजे. आणि त्यामध्ये क्रीडा विभाग, खेळण्यासाठी एवढा बजेट, व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी वेगळं बजेट, तिथं चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी वेगळा बजेट, वेगळा निधी, तिथं अभ्यास वर्ग चांगले दिल्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आणून त्यांना तिथं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळे हेड, असं आम्ही त्याची तयारी केली. सगळी वेगळे आम्ही गट तयार केले होते, हेड तयार केले होते. पण गेल्या 5 वर्षात ह्या प्रक्रियेकडे पण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं आम्ही करू आणि करणार, हे आमचा आवडीचे विषय आहेत. एक शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे महामानव बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि शिक्षण, ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. शिकलेला माणूस कधी लाचार होत नाही, तो स्वाभिमानीच राहतो. त्यामुळे शिक्षणासाठी जे करावं लागेल, आणि बंटी पाटील साहेब हे डॉक्टर DY पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांचं त्यात विशेष लक्ष आहे. त्याकरता वैयक्तिक खर्चानं देखील अभ्यासिका कराव्या लागल्या तरी करायचा आमचा काँग्रेस पक्षाचा मानस आहे. आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीत पण तेच आहे. काय लागतं किमान आमच्या महापालिकेच्या दवाखान्यातून? आज आमचा सावित्रीबाई फुले दवाखाना 1972 पासून एकच दवाखाना ऐकवलो आहे आम्ही. वाढवले पाहिजे, ती सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आता या 5 वर्षात तर तिकडं पण देखील लक्ष नाही, दुर्लक्ष झालेलं आहे. हे ह्या चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन ह्या सेवा गरजेचं आहेत. ह्या आरोग्य सुविधा चांगल्या नसतील तर कर्जबाजारी, कोणाच्या घरात कधी कोण आजारी पडणार हे सांगू शकत नाही. आणि आजारपण कुणाला चुकलेलं नाही आहे. त्यामुळे चांगल्या सुविधा असणं, किमान अंशी तापावर डिलेवरीच्या सेवा असतील, किमान हातपाय ऑर्थोपेडिकच्या असतील, आपल्या इतर ज्या सुविधा किमान अंशी आपण दिल्या पाहिजेत. याकरता आमचा चांगला मानस, त्यामध्ये आमचं काम आम्ही आता आज तयार केलेलं आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला त्याच्यावरचं पण चांगलं उत्तर तुम्हाला दिसेल. प्रभागापुरतं बोलायचं झालं तर अशा तुमच्या प्रभागात अशा कोणत्या समस्या आहेत किंवा कोणती कामं आहेत जी 5 वर्षात झालेली नाही आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करा? मध्ये सांगायचं झालं तर मॅडम, मागच्या 5 वर्षात प्रशासक काळ असला तरी पण मी त्यातला एक वर्षाचा 1.25 वर्षाचा महाविकास आघाडीचा काळ होता. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, पण 6 महिने कोरोनात गेले. पण इथले नेते, त्यावेळेचे आमचे तत्कालीन नेते मुश्रीफ साहेब असतील, बंटी साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही भागात एवढं ते काम केलं. ते पुढच्या 3 वर्षात तो काय तसा आलेख राहिला नाही. माझी एकमेव सदर बाजार विचारेमाळ हा कष्टकऱ्यांची वसाहत आहे. 18 पगड जातींचा तुम्हाला जो मी म्हटलो, हार पद्धतीचा कामगार वर्ग आहे, घोषित झोपडपट्टी भाग आहे. पण आज माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक चौकात, मोठ्या गल्लीमध्ये CCTV युक्त प्रभाग आहे. जवळजवळ 1000 शौचालय आम्ही वैयक्तिक दिले स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत. सगळे रस्ते आपण चांगले केले, कॉन्क्रिटीकरण केलं. प्रत्येक तरुण मंडळाला आम्ही समाज मंदिरं बांधून दिली. भगवान गौतम बुद्धांचं बुद्ध शिल्प असल्या चांगल्या पद्धतीचं केलं की ते पर्यटनाच्या आराखड्यामध्ये कोल्हापुराचा एक नेव्हिगेशन दाखवता येते. पंचशील भवन बांधलं. हे सगळं आम्ही काम उभा केलं. माझं एकच फक्त काम आता आहे, त्याचं आम्ही प्रॉपर्टी कार्डचं काम आहे. ती महाराष्ट्र शासनाची जागा म्हणून आहे, घोषित झोपडपट्टी आहे. काही त्यात म्हणजे आता काय ते कायमचं आहे, त्यात काही शंका राहिलेली नाही. पण महाराष्ट्र शासनाकडे आम्ही त्याचा टोटल स्टेशन करून लेआउट करून पाठवलेला आहे. राज्य शासनाच्या मंजुरीला आहे ते. राज्य शासन मग त्याचा DP इम्प्लिमेंट केला की फक्त मोठे रस्ते करायचे झाले आत अंतर्गत, तर काही मिळकतींना बाधा येते आणि ती मिळकत कमी होते प्रॉपर्टी धारकाची. पण आम्हाला तसं नको आहे, हाय त्या स्थितीत प्रॉपर्टी कार्ड करून द्या, ही आमची मागणी आहे. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. येणाऱ्या काळात ते एक माझं मेन काम आहे. ते एक काम आपले राज्य शासनाच्या मान्यतेअभावी राहिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 4 जो नवीन तयार करण्यात आलेला आहे, त्यामध्ये शाहू कॉलेज विचारेमाळ पूर्ण, सदर बाजार पूर्ण, ताराबाई पार्क
हा वॉर्ड पूर्ण आणि कणानगर वॉर्ड पूर्ण, या चारही वॉर्डचा मिळून हा 4 नंबर प्रभाग नव्यानं पॅनल पद्धती झाला आहे. यामध्ये प्रामुख्यानं एका बाजूला कष्टकरी वर्ग असलेली वसाहत आणि एका बाजूला ताराबाईसारखे एक उच्चभ्रू उद्योजक व्यापारी वर्गांची वसाहत, या दोन्हीचा ताळमेळ लावून आम्हाला चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करू. कामाची माहिती, अभ्यास, प्रस्ताव, चांगले चांगले विकास कामं ओढून आणायची क्षमता ही माझ्यात आहे आणि ती मी करून दाखवणार. आज ताराबाई पार्कसारख्या वॉर्डाची अवस्था जर बघितली, सासणे ग्राउंडची झालेली दुरावस्था, तिथल्या रस्त्यांची दुरावस्था, तिथल्या बगीच्यांची दुरावस्था, ड्रेनेज व्यवस्थेची झालेली दुरावस्था, या सगळ्याला चांगलं स्वरूप आणण्याचा माझं नियोजनबद्ध कार्यक्रम असेल. तसेच कणानगरसारख्या जी एक गरीब कष्टकऱ्यांची वस्ती आहे, त्यामध्ये तिथले प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा फार मोठा आहे. त्याला माझी पत्नी ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर महापौर असताना आम्ही मागील 5 वर्षामध्ये पिवळ्या पट्ट्यामध्ये रहिवास विभागाचा सार्वजनिक रहिवास विभागामध्ये करायचा जो ठराव होता, तो आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं बहुमतानं मंजूर करून दिला आहे. ते देखील अजून काम पेंडिंग आहे. ते देखील लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे आणि तिथल्या देखील रस्ते, स्वच्छता, गटारी, ड्रेनेज व्यवस्था या चांगल्या पद्धतीनं देणे हे यासाठी आमचा आग्रहक्रम राहील, जेणेकरून सदर बाजार, विचारमाळ, ताराबाई पार्क आणि कणानगर हा कोल्हापुरातला प्रभाग क्रमांक 4 एक चांगला विकसित आदर्श प्रभाग करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. त्यासाठी माझं मी सगळं योगदान त्यामध्ये देणार, एवढी मी ग्वाही आपल्या माध्यमातून देत आहे. तुम्ही जसं सांगितलं की माझ्या प्रभागातलं मी एवढी कामं केली आहेत, पण तुमच्या प्रभागात एक शाळा आणि एक कॉलेज पण येतं. तर तिथं शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी किंवा तुमच्या तिथल्या कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर जे तरुण आहेत, जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपण समाजात बघतो, तर तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासाठी मला काहीतरी रोजगाराची संधी तिथंच उपलब्ध करून द्यायची आहे किंवा स्टार्टअपसाठी मी त्यांच्या काय करू शकतो, असं काही तुमच्या डोक्यात आहे? तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी आमचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र किंवा आमचे त्या छोटे छोटे व्यवसाय त्यांना शिकवणं आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभा करण्याकरता मार्गदर्शन, त्यांना कर्ज व्यवस्थेसाठी आमची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, विविध राष्ट्रीयकृत बँका असतील, त्यांना त्याचं मार्गदर्शन करणं हे आमचं काम चालूच आहे. कित्येक शेकडो उदाहरणं आम्ही तुमच्यासमोर ठेवू शकतो. आणि मुलांच्या देखील बाबतीत तरुणांना मार्गदर्शन करणं, निर्व्यसनी फळी घडवणं हे तर माझं स्वतःचं एक मी प्रिन्सिपल समजून गेले 25-30 वर्षे त्या भागात काम करतो आहे. तो भाग म्हणजे कोल्हापुरातला एक वेगळा भाग गणला जायचा. तिथं रोज भांडण तंटा आहे, पोलीस स्टेशनाने तो भाग असा एका नाण्याच्या 2 बाजू असं समजलं जायचं. चुकीचे व्यवसाय त्या ठिकाणी अनैतिक व्यवसाय होते. हे सगळे मी, माझे वडील भरत लाटकर हे राष्ट्र सेवा दलाचे समाजवादी विचारसरणीचे त्या सेवा दलाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ते समाजवादी नेत्या मेधाताई पाटकर, गपर प्रधान, सातीभाई वैद्य, यदुनाथ थत्ते, कित्येकांची नाव घेऊ शकतो, गोविंदराव पानसरे साहेब, नरेंद्र दाभोळकर यांच्यासमवेत त्यांनी काम केले. मी त्यांच्याच माध्यमातून मी त्या ठिकाणी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरासाठी म्हणून त्या कोरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्यावर शिबिराच्या माध्यमातून मी सावंतवाडीच्या शिबिराला गेलो राष्ट्र सेवा दलाच्या, आणि मी तिथनं त्या भागाचाच झालो. त्या मुलांच्यावर मग एकत्र खेळत, तिथली शिबिरं करत, झांज पथक, लेझिम पथक, दांडिया, समूह गीतं, तुमची देशभक्तीपर गीतं, बौद्धिक कलाकृती, तुमचं चित्रकला, तुमचे पाककला हे करत हजारो युवकांचं संघटन करत राज्यभर देशभर मी शिबिरं केलीत. त्यातनं माझं नेतृत्व तयार झालं आणि मी तिथल्या मुलांना निर्व्यसनी बनवण्यात, शेकडो मुलांना मुलींना चांगलं तयार करण्यात मी यशस्वी झालो. मुलांना निर्व्यसनी बनवू शकलो. ज्याच्या घरात आई वडिलांची 2 वेळची खायची मारामार होती, त्या घरात सरकारी नोकरी मिळाली आणि आम्ही त्याला मार्गदर्शन करू शकलो. हे आमचं फार मोठं यश आहे. बरोबर. कित्येक मुलं तिथली पोलीस झालीत, शिक्षक झालीत, प्राध्यापक झालेत, तहसीलदार झाला, जे BDO तर कित्येक 3-4 झाली, कृषी अधिकारी झालेत, चांगले व्यावसायिक झाले, चांगले कारागीर बनले. आज त्या भागाकडे बघितल्यावर
प्रत्येकाने आपापलं चांगलं घर बांधलं. आम्ही पण सरकारी योजनेतनं त्या ठिकाणी मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना घरकुल योजना राबवली, जवळजवळ 2-250 घरं बांधून दिलीत. परत आणि सदरबाहेरात पण घरकुल केली. हे करताना आम्हाला आनंद आहे की आपण फक्त राजकारण करताना मतं घ्यायची आणि तेवढ्यापुरतं लोकांना होय रे नाही रे करायचं नाही, पण त्याच्या जीवनात आपण मार्गदर्शन करून त्याच्या उणिवा काय आहेत, त्याच्या घरातनं त्याला आर्थिक स्थैर्य नाही आहे किंवा त्याच्या घरात त्याचे वडील व्यसनी आहेत, त्याला अभ्यासाला जागा नाही आहे, तर आम्ही अभ्यासिका तयार करून दिल्या. शाहू कॉलेज असेल, कोरगापूर हायस्कूल असेल, आमची महापालिकेची शाळा असेल, त्या ठिकाणी अभ्यासिका तयार केल्या. त्या मुलांना अभ्यासाला इन्व्हाइट केलं. दानशूर लोकांच्याकडनं पुस्तकं, वेगवेगळी मार्गदर्शनाची मोठी मोठी खर्चिक पुस्तकं, कॉम्प्युटर, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा केलो. आणि आज त्या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो की त्या घरांना आज मी त्यांच्या कुटुंबातला वाटतोय ते कारण आहे. म्हणून तर तो किल्ला माझ्या विचाराचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याला कारण हे आहे, मला स्वतःला सख्खी बहीण नाही, आम्ही 3 भावंड, पण रक्षाबंधनला आमचा हात भरतोय. ही माया आहे, ही आपुलकी आपण मिळवल्या. बरोबर. राजकारणात मतं किती मिळतात, जे पराजय होत राहतात, पण त्यांच्या मनातलं स्थान कोण काढू शकत नाही. हे आम्ही कामातनं उभा केले. निर्व्यसनी आम्ही पण राहिलो, आम्ही नीतिमत्तेनं त्यांच्यासमोर वागलो. आम्ही नको काय एक कणभर आम्ही चूक केली नाही. आपण नीट वागलो तर आपल्यावर समोर वागणारे पण कार्यकर्ते चांगलेच बनतात. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उदाहरण आहे. बरोबर. आज त्या झोपडपट्टीसारख्या भागात शेकडो मुलं मुली आम्ही स्वतःच्या पायावर उभा करू शकलो. आणि आज त्यांची मुलं बाळं देखील आज चांगली घडत आहेत. हे बघून मला आणि माझ्या परिवाराला खूप आनंद वाटतो आणि धन्य वाटते. मी अपघातानं का होईना त्या भागात गेलो, तिथल्या समाजकारण राजकारणात स्वतःला वाहून घेतलो आणि मी राजकारण करताना तिथे एक चांगली पिढी तयार केलो. 100% मी म्हणू शकत नाही मी काय फार मोठा कोण हे नाही, एक 10% विकृती राहणारच मॅडम, ते कुठेही आहे. बरोबर. 100% सगळंच करू शकतो. किमान मी 10 मधले 9 तरी चांगलं करू शकलो. हे त्या भागात तुम्ही कुठल्याही 10 घरात जावा आणि विचारला तर तुम्हाला उत्तर मिळेल. मी ॲक्च्युली बघितलंय, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आधीचा तो प्रभाग आणि आत्ताचा प्रभाग ह्याच्यातला जो काय फरक आहे, तिथं जो काय विकास झालाय, हा कुणीही सांगू शकेल इतका तो म्हणजे कौतुकास्पद तुम्ही जे काय काम केले ते नक्कीच म्हणावं लागेल. जसं तुम्ही म्हटला की माझ्या परिवारातनं, म्हणजे माझ्या वडिलांमुळं मी या क्षेत्रात आलो किंवा माझं नेतृत्व तयार झालं. आजही तुमच्या परिवाराकडून तुम्हाला तितकाच सपोर्ट मिळतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी? नो डाऊट. माझे आई वडील, माझी पत्नी, माझे 2 भाऊ, माझ्या वहिनी, माझी भाऊजे, माझ्या या सगळ्या कामामुळे आम्हाला पूर्ण वेळ देऊन झोकून काम करायचं सवय आहे. उगीच निवडणुकीपुरतं लोकांच्या समोर जायचं, सांगीवांगी काहीतरी बोलायचं, काहीतरी आमिषे द्यायचे आणि मतं घेऊन बाजूला जायचं. नाहीतर मी सलग 6वी इलेक्शन आता बरोबर लोकांसमोर जाऊ शकलो नसतो. सामान्यांच्या घरात आम्ही पदं दिली. या सगळ्या माध्यमातून मी एक गवंडी कामगार कैलास गोडदाबसारख्या कार्यकर्त्याला नगरसेवक केलो. आमच्या भगिनी ठोकळेताई, त्यांचे मिस्टर स्लॅब कॉन्ट्रॅक्टर, त्यांना नगरसेविका केलो. आमच्या भगिनी मंगलताई चव्हाण, एक रिक्षा ड्रायव्हराच्या पत्नी राजपूत घिसाडे समाजाच्या, त्यांना नगरसेविका केलो. महेश जाधवसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला वय वर्ष 24 ग्रॅज्युएट झाला आणि बाहेर पडला आणि तो नगरसेवक करू शकलो. अशी मोठ आम्ही बांधत आम्ही पैसेवाला आणून उभा करूया, त्याच्या पैशाची त्याच्याकडनं काहीतरी ऑफर घेऊया, त्याला ऑफर देऊया, लोकांच्यात वाटूया, हे आम्ही उद्योगच केले नाही. विचार आणि त्या सत्तेच्या माध्यमातून चांगली तरुणांची पिढी उभा करायची, घरं उभा करायची, हे काम केलं. त्याच्या पाठीमागं माझं कुटुंब, माझ्या वडिलांचं मला सक्तीनं सांगणं आहे, भले एखादं काम कमी कर, पण नको ते चुकीचं काम झालंच नाही पाहिजे आपल्या हातून, ह्याचा कटाक्ष आणि ह्यासाठीच काम करायचं. भले त्यासाठी कसली किंमत मोजावी लागली चालेल, तुला किती त्रास झाला चालेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. माझ्या तर आईवडिलांनी खूप सुचले माझ्याकडं. या राजकारणातनं समाजकारणातनं एक आठवण म्हणून सांगतो, माझ्या घरावर हल्ला झाला होता. त्यामध्ये माझ्या आईवडिलांच्यावर पहाटे 2:30 वाजता हल्ला झाला होता. हे आता त्या सगळ्या नेत्यांची नावं काढत बसलो तर ते फार मोठं रामायण निघेल. पण आम्ही डगमगलो नाही, आम्ही विचार सोडला नाही, काम करणं सोडलं नाही.
त्या लोकांनी आम्हाला विसरले, आम्हाला न्याय द्यायला कमी पडले. आमची काय त्यात काय तक्रार नाही. आपण आपल्या पायावर उभा राहायचं आहे. बरोबर. मुंगी त्याचं चांगलं उदाहरण आहे. किती वेळा पण वारुळ विस्कटा, मुंगी परत कण आणि कण गोळा करते आणि आपली वारूळ तयार करते. हे माझ्या घरात मी शिकलोय. माझी पत्नी ॲडव्होकेट नोटरी आहे, त्या माजी महापौर म्हणून त्याने देखील मागच्या सभागृहात प्रभावी काम केलं. माझ्या वहिनी MSc इलेक्ट्रॉनिक्स आहेत, त्या प्राध्यापिका आहेत. माझे छोटे भाऊजं BA त्या होम सायन्स करून गृहिणी आहेत. त्या लहान भाऊ आहे तो MBA आहे. मोठा भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे त्याचा. लहान भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंब, खाऊन पिऊन आपल्या घरात सुखानं खाऊन आपण आनंदात आहे. आणि पूर्ण कुटुंब माझ्याबरोबर या राजकारणात आहे. आणि माझ्या घराचा काय हट्ट नसतो की आमच्या घरात आणि कोणतं उभारलं पाहिजे, आणि कोणतं आलं पाहिजे, असं काही नसतं. आत्ताच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3ला माझी पत्नी ॲडव्होकेट सुरमंजित लाटकरला AB फॉर्म सकट तयार होतं. बाकीच्या आमच्या पॅनलमधल्या इतर 3 गटातल्या सगळ्यांची मागणी होती, स्थानिक शिवाजी पार्कातनं, रुईकर कॉलनीमधनं लाटकर मॅडम इथं उभारल्याच पाहिजेत असा आग्रह होता. पण त्यांनी स्वतः सांगितलं, मिसेसनं माझ्या पत्नीनं, नाही मी महापौर झाले, माझं आता प्रॅक्टिस योग्य चालू आहे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी BBAला आहे लास्ट इयरला, छोटी 12वीला आहे. कुटुंब बघितलं पाहिजे. आणि हे स्वतः राजकारणात आहेत, त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे आहे. एक कार्यकर्त्याला कोणाला तरी संधी द्या, आणि मी पक्षाच्या बरोबर आहे. म्हणजे आम्हाला ते पदच मिळालं पाहिजे तरच आम्ही आहे असा काही भाग नाही. याचा देखील खुलासा तुम्हाला केला. म्हणजे कुटुंब हे माझ्यासोबतच आहे. सकाळी मी ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी सगळं घर त्यांनीच सांभाळतात. बरोबर. ज्यावेळी मी केव्हा रात्री घरी जाईन त्याचवेळी मी घरचा. हे लोकसेवेचं राजकारणाचं काम करताना वेळ काळ नक्की नसतो. पोलीस स्टेशनचं काम येतं, एकदम सिरियस पेशंटचं काम येतं, कुठं कोणाचे वादाचे प्रसंग घडतात, कुठं पक्षाचं काम असतं, इतर ठिकाणी पक्षाच्या कामासाठी जावं लागतं, पक्षाच्या इतर बाबीसाठी इतर निवडणुकीत वेळ द्यावा लागतो. तर हे नेतृत्व तयार होतं आणि आपल्या पाठीमागं लोक आपल्यावर विश्वास टाकायला लागतात. निवडणुकीपुरतं 5-10 दिवस जाऊन भाळणारी लोक आता राहिली नाहीत. ते तपासतात तुम्ही किती वेळ देता, तुमची प्रॅक्टिस कशी आहे, तुमचं बोलणं, व्यवहार, तुमचं वागणं, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात, तुम्ही बोलणं आणि वागण्यात फरक असेल तर लोक तुम्हाला नक्कीच बाजूला करतात. म्हणून हे सगळं करण्यात यशस्वी झालो आहे. ह्या पाठीमागे माझ्या कुटुंबाचा खरंच हिमालयासारखा मला आधार आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत येणार किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून तिथं काम करणार, तर तेव्हा तुम्ही महापालिकेचा कारभार कसा पारदर्शक करू शकाल? कारभार पारदर्शक झाला पाहिजे यासाठी हट्ट असणारच आहे. त्याच्यासाठी आमचा ठोस कार्यक्रम आहे. हे जे टेंडर पद्धती आहे ही दिसायलाच फक्त ऑनलाईन आहे, पण त्यातला जो हस्तक्षेप करून जे दबावात्मक जे राजकारण किंवा ते कामकाज केलं जाते ह्यालाच पूर्णतः पहिला आम्ही पायबंद घालणार. काय असेल ते टेंडर खुल्या पद्धतीनं ते ओपन केलं जाईल आणि त्याच्यावर काम केलं जाईल. आणि अलीकडच्या या प्रशासक काळात एक सगळ्यात मोठा या कामकाजामध्ये जर एक काळा डाग जो लागला की या जी कोण प्रशासक काळात सत्ताधारी म्हणून जे स्वतःला समजायला लागले त्या सत्ताधाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांच्याबरोबरच पार्टनरशिप केली. तर कुंपणानं जर शेत खाल्लं तर ते जे काय घडतं ते आज आमच्या महापालिकेत घडायला लागले की महायुतीच्या या प्रशासक काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्यावरच यांची युती झाली. मग ती युती 5%, 10% त्यातला फायदा कळेल तसं 20%, 25%, आता आकडे 40% गेल्यात. मॅडम काय काम होणार आहे हो? मग रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, असा रस्ता तयार होतोय, पहिल्या पावसात धुवून जातोय, असा रस्ता तयार होतोय, मोठा ट्रक गेला की आपसुकच खाली जातोय, अशी गटार तयार होते, लगेच उकलते. असं काहीतरी काम कुठलं तरी केलं जातं. पोल, एक पोल 5-5 लाखाचे दाखवले, त्याची मार्केट व्हॅल्यू कुठं जरी चेक केली तर 1.5-2 लाखाच्या वर नाही ते आहे मास्ट. त्याची गुणवत्ता नाही. कॉन्ट्रॅक्टर बरोबरच तुमची पार्टनरशिप झाल्यामुळं हे जे भोंगळ कारभार, भ्रष्टाचारी टक्केवारीचा कारभार जो उघड झाला आहे ना, ह्याला पहिला पायबंद घालणार. त्यात स्थायी समितीमध्ये सगळ्यात मोठी स्टँडिंगची मान्यता आठवड्याला स्थायी समिती होत असते. कुठल्याही महापालिकेतला कमीत कमी खर्च आहे तो 1 ते 100 कोटीपर्यंतचा अधिकार काहीतरी
स्थायी समितीला आहे, ठराविक कोटींचा अधिकार स्थायी समितीला आहे बजेटचा आणि टेंडर मान्यतेचा. तिथं आलेला प्रस्ताव हा 1 ते 2 मीटिंगमध्ये मान्यच झाला पाहिजे. भले मंजूर करा ना मंजूर करा, ह्याच्यावर उत्तर हे झालंच पाहिजे. त्याची पेंडिंग ठेवून चर्चा उपचर्चा करून तो जो भ्रष्टाचार वाढतोय ना, हा मूळ आहे. ह्या सगळ्या प्रोसेस बंद केल्या जातील. आणि ह्या प्रशासक काळात जी पार्टनरशिप आहे, ते जे ठेकेदार कोण पार्टनरशिपमध्ये काम केलं आणि जे निकृष्ट दर्जाचं काम केलं त्यांना पहिले ब्लॅकलिस्ट केलं जाईल. आणि कोल्हापूर शहराकरता भ्रष्टाचार मुक्तीसाठी जे नियमावली कमी करता येईल, कडक नियमावली, टक्केवारी मुक्त महापालिका करण्यासाठी कडक नियमावली करावी लागेल. ती नियमावलीचा अवलंब आम्ही करणार, चांगलाच कारभार करून दाखवणार, जेणेकरून आम्ही जी टॅगलाईन म्हटले केल्या बंटी साहेबांच्या संकल्पनातून, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आज त्याच्यावर जवळजवळ 20,000च्या वर आमच्याकडे त्याच्यावर सूचना आल्यात. अजून दिवसागणिक त्या वाढत आहेत. त्यातल्या बहुतांश सूचना या भ्रष्टाचार आणि टक्केवारीवरच आहेत. त्याच्यावर आम्ही चांगलाच पर्याय देणार यात शंका नाही. जनतेसाठी काम करण्याची तळमळ असणारा व्यक्तिमत्व आहे म्हणा, किंवा मला जनतेसाठी काहीतरी करायचं आहे आणि मला त्याच्यासाठी प्रचंड झोकून देऊन काम करायचं आहे, अशी जी काही तुमची तळमळ मी ऐकली होती ती मला खरोखर आत्ता अनुभवायला मिळालेली आहे नक्कीच. तर याबद्दल काय म्हणाल? हे स्पर्धेचं युग आहे. व्यवसाय असू दे, शिक्षण असू दे किंवा आमचं राजकारण असू दे, शिकेल तोच टिकेल. बरोबर. तुम्ही जर तुम्हाला अभ्यास नसेल तर तुम्ही या क्षेत्रात देखील टिकू शकत नाही. हा माझाने आम्हाला अभ्यासानं काम करायची आम्हाला स्वतःला सवय लावून घेतल्या. त्यामुळे आमच्या अभ्यासवृत्तीमुळे माझ्या नेतृत्व वाढीत देखील तो एक गुण मला उपयोगी ठरलेला आहे. आता ऐकण्यात येत आहे किंवा अशी चर्चाही होते की केंद्रात सत्ता राज्यात सत्ता, तर ज्यांची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे त्यांनाच महापालिका निधी मिळू शकतो, काम करण्यासाठी त्यांना तेवढ्या ताकदीनं निधी उपलब्ध करता येतो. तर असं काही असतं का की ज्यांची सत्ता वर आहे त्यांनाच खाली काम करता येतं? नाही, तो एक राजकीय स्टंट असतो आणि समोरच्या लोकांना एक भीती दाखवणे आणि त्यातून मतं घेणे हे एक राजकारणाची खेळ आहे. असं काय नसतं. आपण टॅक्स देतो, केंद्रात कोण आहे राज्यात कोण आहे ते काय स्वतःच्या खिशातले पैसे देत नाहीत. बरोबर. त्याचा इन्कम टॅक्स, GST, RTO टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, सगळ्या गोष्टीच्या टॅक्सेशनमधनं ही पैसे जमा होतात. पण इच्छाशक्ती असेल, काम करायची तयारी असेल तर कुठं सत्ता आहे नाही आहे ते चांगले प्रस्ताव करून प्रेझेंटेशन देऊन ते पैसे खेचून आणायची ताकद लागते आणि इच्छाशक्ती लागते. ती आमचे नेते बंटी पाटील साहेब आणि आम्हा सर्व अभ्यासूपणानं जाणाऱ्या नगरसेवक कार्यकर्त्यांच्यात ती आहे. त्यामुळे अशा प्रलोभनाला कोल्हापूरकर भाळणार नाहीत. मला एक सांगा, आता तेच म्हणतात ना 60 वर्ष काँग्रेस होतं. बरोबर. मग गेल्या 60 वर्षात मुंबईत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे घेऊ. हो, काँग्रेस केंद्रात होती, राज्यात. मुंबई काय घडायची राहिली? घडलीच आहे. घडलीच आहे. अशी कित्येक शहरं आहेत की जी काँग्रेसकडे कधीच आली नाहीत, पण ती शहरं घडलीत ना. बरोबर. मुंबईत राज्यात काँग्रेस होती, केंद्रात काँग्रेस होती, पण महापालिका जिल्हा परिषद कित्येक काँग्रेसकडे नव्हत्या. असं काय नसतं, तो सांगायचा एक भाग आहे. पण उलट पक्षी आमचं त्यात म्हणणं असं आहे, गेली 11 वर्ष तुम्ही एक मार्गी सत्तेवर आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे आणि प्रशासक काळ आहे. खाली सभागृह पण नव्हतं आमच्या महाराष्ट्रात. सगळ्या महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका बंद, जिल्हा परिषद निवडणुका बंद, नगरपालिका निवडणुका बंद, एक मार्गी अंमल होता. किती महाराष्ट्र घडवला तुम्ही, किती शहरं विकसित केलीत, किती महापालिका तुम्ही चांगल्या केल्या, किती जिल्हा परिषदमध्ये काम केलं, हे जे उत्तर द्या ना. आता निवडणुकीत तुम्ही लगेच येऊन सांगणार आहे मी केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आता आम्हालाच तुम्ही दिलं तर बरं. 5 वर्ष तुम्हीच आहे ना प्रशासक काळ म्हणून, त्यावेळी काय दिलं नाही. खाली ना स्थायी समिती आहे, ना जनरल बॉडी आहे, कुठल्या पक्षाची सत्ता नव्हती. प्रशासक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, पालकमंत्री, आमदार ही सत्ता आहे ना. बरोबर. हे सगळं खोटं बोल, रेटून बोल, लोकांना नुसत्या भूलतापा द्यायचा. ह्या महायुतीला एक सवय काय आहे, मोठे मिलियन ट्रिलियन बोलायचं आणि धर्म जातीवादाचं बोलायचं, जुन्या कुठल्या तरी इतिहासाच्या गप्पा काढायच्या आणि काहीतरी रंगवायचं आणि आपला भ्रष्टाचार मात्र मोकाटपणे करायचा. आज अखंड महाराष्ट्रात, माझं कोल्हापूरच नाही, तुम्ही तुमच्या TV चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही चॅनेलवालेच दाखवत आहे की
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किती रस्ते खराब आहेत, किती पूल पडले, कशी पाणी टंचाई आहे, कसं पाणी वितरण डिस्ट्रीब्युशन कसं खराब झालेलं आहे, कशा पद्धतीनं रोगराई वाढलेली आहे, किती ॲक्सिडेंट वाढलेले आहेत. हे मग हे विकासाचा जो एक खड्डा पडला आहे हे कोणाच्या नेतृत्वाखाली पडला आहे गेल्या 4-5 वर्षात? महायुतीच आहे ना केंद्रात, राज्यात. मग किती तुम्ही शहरं चांगली केली सांगा ना, किती स्मार्ट सिटी केल्या सांगा ना, किती सेवा चांगल्या दिल्या त्या सांगा. माझ्या कोल्हापुरात सांगा की गेल्या 5 वर्षात 11 वर्षात केंद्रात तुम्हीच आहे. गेल्या 11 वर्षातलं जवळजवळ 9 वर्ष राज्यात तुम्हीच आहे. 9-9.5 वर्ष काय केलं कोल्हापुरात? एक चांगलं काम सांगा आणि ते आज रोजी पण लोक त्याचा उपभोग घ्यायल्यात असं एखादं काम दाखवा ना. काही नाही आहे. आणि मग म्हणायचं केंद्रात आम्ही राज्यात आहे म्हणून आम्हाला शहरात पण द्या. अहो असताना काय केलं नाही, आता दिल्यावर आणि परत त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला हो. म्हणजे आणि आता 40% गेली आहे गाडी टक्केवारीत, ती 50% पण जाईल ना. आणि घरभाडा मात्र आमचा वाढणार, पाणीपट्टी वाढणार. त्यामुळे ह्यातनं वाचायचं असेल तर ह्याला काही आधार नाही आहे. चांगल्या पद्धतीचं काम करणारी आमची काँग्रेस विचाराची लोकच हे सगळं घडवू शकतात, जे सर्वसामान्यांचा विचार करू शकतात. आमच्याकडे खाऊन खाऊन पोट फुगल ही प्रवृत्ती नाही आहे. चांगलं कोल्हापूर तयार करूया एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. कोल्हापूरच्या जनतेनं किंवा तुमच्या प्रभागापुरतं बोलायचं म्हटलं तर तुमच्या प्रभागातल्या जनतेनं तुम्हाला निवडून का द्यायचं? इतरांपेक्षा काय वेगळे गुण तुमच्यात आहेत की ज्याच्यामुळं तुम्हाला निवडून द्यावं असं वाटतं? याचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्ही लोकांचाच कौल घेतला असता तर ते चांगलं ठरलं असतं. आपलं स्वतःचं कौतुक स्वतः करणं माझ्यासारख्याला बरं वाटत नाही. ते माझी जनताच त्याला उत्तर देईल. माझ्या स्वप्नातलं कोल्हापूर असं जर सांगायचं झालं तर कसं सांगाल? काय माझं कोल्हापूर जे चांगलं स्वच्छ पाणी पाहिजे, मुबलक पाणी, चांगले रस्ते, चांगली उद्यानं, चांगली मैदानं, फिरायला चांगल्या प्रशस्त जागा, वॉकिंग ट्रॅक, परत चांगले पार्किंगचं नियोजन असलेलं शहर, एक सुस्थितीतलं जे माझ्या कोल्हापूरकरांनी स्वतःच्या हिमतीनं तयार केलेलं कोल्हापूर हे ऐतिहासिक कोल्हापूर आहे. त्या पद्धतीचं कोल्हापूर तयार करून कोल्हापूर हे राज्यातलं एक चांगलं अद्ययावत शहर करणं हे माझं त्यातली प्रायोरिटी राहील. म्हणजे हे तुमचं स्वप्न आहे की कोल्हापूर मला हे अशा पद्धतीनं हवं आहे. एक सुस्थितीतलं आलं की बाबा एक नियोजनबद्ध कोल्हापूर दिसत. इथं बाबा पार्किंगची व्यवस्था आहे, या ठिकाणी सिग्नल व्यवस्थित आहे, चांगले रस्ते आहेत, चांगले फुटपाथ आहेत, फेरीवाला धोरणाप्रमाणे फेरीवाले सुस्थितीत योग्य त्या ठिकाणी आहेत. नियोजनबद्ध कोल्हापूर. उगीच मोठं स्मार्ट सिटी वगैरे असलं मोठं काय मी शब्द वापरणार नाही. आपलं असं वाटावं सगळं व्यवस्थित आहे आणि योग्य प्रकारे आहे अशा पद्धतीचं कोल्हापूर आपण उभा करू, जेणेकरून येणाऱ्या कुठल्याही माणसाला इथं गैरसोय चांगल्या पद्धतीने तिथं स्वच्छतागृह, जागेवर योग्य ठिकाणी त्याचा निचरा करणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था काय नसते हो. लोकांच्या अपेक्षा किमान काय असतात? बेसिकच की बेसिक अवस्थेत ज्या बेसिक मागण्या प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक मूलभूत गरजा ज्या लोकांच्या आहेत त्या सगळ्या बाबतीत कोल्हापूर परिपूर्ण असेल अशा पद्धतीचं माझं स्वप्नातलं कोल्हापूर असेल. 15 जानेवारीला निवडणूक आहे म्हणजे मतदान होणार आहे. तर तुम्ही आमच्या माध्यमातून जनतेला, प्रभाग क्रमांक 4च्या जनतेला विशेषतः काय आवाहन कराल? काय नाही, माझी जनता हे माझं प्रभाग क्रमांक 4 हे माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबाला मला सांगायचं वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या आपल्याबरोबर एकत्र राहून आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत काम करत आलो, हीच प्रक्रिया आपल्याला पुढे न्यायची आहे. चांगल्या पद्धतीचं काम, प्रत्येकाला सन्मानाची वागणूक आणि आपण जे एकमेकाचं वातावरण एका कुटुंबासारखं केलं आहे तेच निरंतर आपल्याला शेवटपर्यंत राखायचं आहे. त्याकरता येणाऱ्या या 15 जानेवारीला मतदान आहे. सर्वप्रथम सर्वांनी मतदान करावं ही माझी आग्रहाची विनंती राहील. कितीही काम, कितीही कुठलं बाहेरगाव आपण असाल, कितीही महत्त्वाचं काम असाल किंवा आपण बाहेरगावी असाल तरी येऊन जो आपल्याला अधिकार दिला आहे तो मूलभूत अधिकार हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते पार पाडावं. आणि पुन्हा एकदा या तुमच्या राजूला, हक्काच्या राजूला, तुमच्या कुटुंबातल्या राजूला
आपण हा त्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला व माझ्याबरोबर माझ्या जे 3 सहकारी आहेत, स्वाती सचिन कांबळे मागासवर्गीय आरक्षित अ गटातून, विशाल शिवाजी चव्हाण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब गटातून आणि सर्वसाधारण महिला क गटातून सो दीपाली राजेश गाडगे या तिघांचं चिन्ह देखील हातच आहे. आम्हा चौघांना हात या चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या आणि पुन्हा एकदा जो काय आपला हा कुटुंब वत्सल्य हा लोकसभेचा वारसा आहे हा चालू ठेवूया. एवढीच मला त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.